Hello students, we have learned the previous passage. Our life is like machines. The writer A.G. Gardiners have compared to our life, and now these machines we want will be regularly performance, that is the needs we have given oil, as well as these oils have refer in these lessons on saying please, the few courtesy words. Mostly these are the words please, thank you. Writers are according to you. This is the magic words, the change in our life when we have used in our daily life. So friends, now start the next lessons, next para, page number on the 16 and 17. A few days after, yes, the writer A.G. Gardiner have told his experience, what has happened with him. A few days after, काही दिवसानंतर, my most sensitive toy was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. Yes, he has to the traveling that. जेव्हा ते काही दिवसानंतर प्रवास करत होते, and when he has to the sitting that, ते कुठे बसून होते, टॉप ऑफ अ बस. बसमध्ये जे डबल डेकर जे बस असतात, दोन मजल्याची जे काही बस असतात, त्या वरच्या मजल्यावरती त्या ठिकाणी ही सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ ए बस, त्या ठिकाणी ते न्यूजपेपर वाचत असताना किंवा एखादी पुस्तकं वाचत असताना, नाव हीज टोईज, सेन्सिटिव्ह टोईज, त्यांचा जो काही टोई मीन्स अंगठा ज्याला म्हटला जात असतात, तो अंगठा, पायाचा अंगठा. नाव सेन्सिटिव्ह टोई वॉज ट्रॅम्पल्ड ऑन अ रॅदर हेविली दॅट. तर काहीतरी जड वस्तूच्या माध्यमातून, जड गोष्टीच्या माध्यमातून त्यांचा संवेदनशील अशा पद्धतीचा जो काही पायाचा अंगठा होता, तो अंगठा तुडवल्या गेलेला आहे. ही हॅज टू बी द सेन्स दॅट, त्याची त्याला जाणीव झाली. देअरफॉर ही लुक अप, जेव्हा त्याने वर पाहण्याचा प्रयत्न केला, विथ सम अँगर अँड मोर ॲगोनीज. व्हाय ही हॅज टू बी द लुक अप दॅट, तो वर का पाहायला लागला गेला होता, तर बिकॉज नाव द सम अँगर अँड मोर ॲगोनी दॅट, कारण विशिष्ट अशा पद्धतीची वेदना जे काही म्हटला जात असतात, ती वेदना त्या ठिकाणी व्हायला लागल्या गेली होती. म्हणून देअरफॉर ही हॅज टू बी द लुक अप दॅट. जेव्हा त्याने वर पाहिलं, तर नाव हीज टू बी द फ्रेंड्स मीन्स कंडक्टर दॅट. तर त्याने पाहिलं की सॉ माय फ्रेंड्स ऑफ द चीअरफुल काउंटेनन्स दॅट. काउंटेनन्स म्हणजे मुद्रा, ज्याला चेहरा जो काही म्हटला जात असतो, तर विशिष्ट अशा पद्धतीचा एक चीअरफुल, आनंदीदायी चेहरा जो काही म्हटला जात असतो, तो आनंदीदायी चेहरा त्याला त्या नजरेमध्ये पडल्या गेलेला होता. नाव व्हेन ही हॅज टू द लुक अप द सम अँगर अँड मोर ॲगोनी दॅट. व्हाय ही हॅज टू द लुक अप दॅट. यस, व्हॉट इज द रिझन दॅट. नाव द नॅरेटर लुक अप विथ सम अँगर अँड मोर ॲगोनी टू द बस कंडक्टर दॅट. त्या बस कंडक्टरच्या माध्यमातून जेव्हा त्यांनी वर जेव्हा पाहायला गेलेलं होतं, तेव्हा मात्र त्याच्या पायाचा जो अंगठा जो काही म्हटला जात असतो, यस, व्हाय ही हॅज टू द लुक अप अँगर विथ ॲगोनी दॅट, एक वेदनेसह जे काही म्हटला जात असतात, त्याने पाहण्याचा जेव्हा प्रयत्न केला, ॲट अ टाइम दॅट दिस आर टू द बस कंडक्टर हिज बूट दॅट. त्याच्या त्या बूटमुळे ही ट्रॅम्पल हिज मोस्ट सेन्सिटिव्ह टोई बाय हिज हेवी बूट दॅट. त्याच्या त्या
जड अशा त्या हेवी बूटच्या माध्यमातून त्याचा तो अंगठा त्या ठिकाणी तुडवल्या गेलेला होता. देअरफॉर ही हॅज टू द ॲगोनीज अँड लुक अप विथ दिस पर्सन्स दॅट द बस कंडक्टर, त्या व्यक्तीकडे, त्या बस कंडक्टरकडे त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला. Also for these are to the activities has to the given that the narrator look up with the some anger and more agony to the bus conductor that या ठिकाणी सुद्धा. and now the second, the narrator forgave the bus conductor. Yes, he has to the not angry onto the him that the writer not angry onto the him means conductor that when he has to the trample on his toes that त्याच्या त्या पायाच्या अंगठ्याला तुडवून सुद्धा मात्र लेखक का चिडल्या गेलेले नव्हते, तर बिकॉज नाव दीज आर टू द पर्सन दॅट यस एक्सप्रेस दॅट दीज आर द पर्सन्स हॅव टू द ऑन इज फेस दॅट काउंटिनन्स, त्याचा जो काही चेहरा जो काही म्हटला चीअरफुल आनंदी चेहरा जो काही म्हटला जात असतो, तो आनंदी चेहरा पाहून मात्र द रायटर्स हॅव टू द फॉरगिव्ह टू हिम दॅट, एक क्षमा जे काही म्हटला जात असतात ते क्षमा त्या लेखकाने त्या कंडक्टरला केल्या गेलेली होती. इट इज द सेकंड ॲक्टिव्हिटी, द नॅरेटिव्ह फॉरगिव्ह द बस कंडक्टर बिकॉज दॅट, त्या बस कंडक्टरला लेखकाने क्षमा का केल्या गेलेली होती, तर नाव ही वॉज अ व्हेरी काइंड अँड गुड पर्सन दॅट, कारण तो एक चांगल्या पद्धतीचा व्यक्ती होता. ऑल्सो फॉर ही एक्सप्रेस रिग्रेट अबाउट हीज टू द ॲक्ट दॅट, आणि त्याची जी काही चूक झाल्या गेलेली असेल, त्याच्या हातून जे काही कृती घडल्या गेली असेल त्या कृतीविषयी त्यांनी माफीसुद्धा मागितल्या गेलेली होती. येस, दीज आर द आन्सर हॅज टू द गिवन दॅट. सॉरी सर ही सेड. यस, दीज आर द बस कंडक्टर्स हॅज टू द नो दॅट हिज टू द बूट फूट, पायात घातलेला जो काही बूट असेल त्या तो पाय त्याच्या ट्रॅम्पल ऑन इज टू द नेक्स्ट पर्सन्स टू ई दॅट, कुण्यातरी पॅसेंजरचा तो पाय तुडवल्या गेलेला आहे हे जेव्हा त्याला माहीत पडलं ॲट अ टाईम he has to the use magic words that yes magic words sorry yeah sorry sir he sir sorry sir तो म्हणाला. yes now I know these are heavy boots. yes he has to the know that, त्याला माहीत होतं की ना these are the boots have to be the heavy, त्याचे जे बूट जे काही म्हटलं जात असतात ते फार जड आहेत किंवा खूप वजनाचे होते. got am because my own feel get trod on so much that, कारण काय why he has to be the buy it that, त्याने ते का घेतल्या गेलेले होते, का विकत घेतल्या गेले होते एवढे जड बूट, तर बिकॉज हिज टू द फीट गेट ट्रॉड ऑन सो मच दॅट, कारण त्याचा जो काही पाय जो काही म्हटला जात असतो दीज आर टू द पॅसेंजर दॅट, त्या पॅसेंजरच्या माध्यमातून नेहमी तुडवल्या जात होता, म्हणून देअर फोर हिज टू द ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच दॅट देअर फोर ही हॅज टू बी द गॉट इट हेवी, आणि म्हणून त्याने ते जड बूट त्या ठिकाणी मिळवल्या गेलेले होते. आय एम ट्रेडिंग on other people, hope I did not hurt you sir. yes he has to the politely that words are used or these are to the that like for the courtesy words are used at every time that, प्रत्येक वेळेला तो त्या पद्धतीचे शब्द म्हणा किंवा दॅट लाईक फॉर हिज टू द बिहेवियर दॅट्स, त्याची जी वागणूक जी काही म्हटलं जात असतात पोलाइटली दॅट, एक नम्रतेने जे काही म्हटलं जात असतात त्याची ती वागणूक होती. देअर फोर नाउ दीज आर टू द नॅरेटर्स एजी गार्डिनर्स मीन्स रायटर फॉरगिव्ह द बस कंडक्टर दॅट, आणि म्हणून त्या बस कंडक्टरला त्या लेखकाने क्षमा केल्या गेली होती. आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल होप आय डिड नॉट हर्ट यू सर दॅट, आणि म्हणून लोकांच्या पायावर जे काही म्हटलं जात असतात पाय देत आहे, हे इतर लोकांच्या पायावर पाय देत आहे हे त्याला सुद्धा कळल्या गेलेलं होतं, आणि म्हणून इतर लोक त्याच्या पायावर पाय देत होते म्हणून त्याने तो बूट घातला, पण आता मात्र त्याच्याच बुटाने दुसऱ्याचे पॅसेंजरचे पाय तुडवत आहे. ही हॅज टू बी द फेल दॅट, त्याला त्याचं ते दुःख झालं, हर्ट झालं. नाऊ ही आस्क्ड टू हिम दॅट होप आय डिड नॉट हर्ट यू सर, आणि म्हणून त्यांनी या लेखकाला विचारलं की तुम्हाला इजा झाली नाही का, किंवा इजा जर झाली असेल तर ही हॅज टू द एक्सक्यूज टू हिम दॅट, तर त्याच्याकडे त्यांनी त्या पद्धतीचा एक्सक्यूजसुद्धा करण्याचा प्रयत्न केला. ही हॅड हर्ट मी but he was so nice about it that I assured him he had not that. yes assured म्हणजे खात्रीने ठासून सांगणे. he had hurt me that. yes त्याच्या माध्यमातून जे काही म्हटलं जात असतात लेखकाला इजा झाली होती, but he was so nice about it that, but now that like for his to the behavior that or his to the face that, परंतु मात्र त्याचा जो काही चेहरा जो काही म्हटला जात असतो तो चेहरा मात्र आनंददायक चेहरा, and that like for these are to the words are used that he had hurt me but he
was so nice about it that yes, authors have to the heard that लेखकाला इजा झाली होती. But now that like for these are to the behaviors have to the bus conductor that he has to the told to him that assured him he had not that. तर त्याला काही असं दुखापत झाल्या गेलेली नव्हती. आफ्टर धिस आय बिगिन टू ऑब्झर्व हिम. यस, त्यावेळी जे काही म्हटलं त्याविषयी लेखक जे काही म्हटलं जात असतात त्याला ठासून त्याने सांगितलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा आफ्टर धिस आय बिगिन टू ऑब्झर्व हिम दॅट, जेव्हा जेव्हा लेखक त्याला भेटत असेल ॲट अ टाईम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस दॅट, जेव्हा जेव्हा लेखक त्याच्या त्या बसमध्ये चढत असे तेव्हा तेव्हा मात्र ऑथर्स हॅव टू ऑब्झर्व हिम दॅट, तर लेखक त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, निरीक्षण करायचं. ॲस दॅट लाईक फॉर दिस अवर ऑब्झर्वेशन एव्हरी टाईम दॅट्स हाऊ यू बिहॅव इन दिस अवर स्कूल कॅम्पस ऑर द कॉलेज कॅम्पस दॅट ऑर इन द सोसायटी. समाजामध्ये तुम्ही कसे वागतात तुमचं कोणीतरी निरीक्षण करत असते. देअरफॉर त्या पद्धतीचं जर निरीक्षण जर होत असेल तर अवर टू द ड्युटीज दॅट हाऊ वी हॅव टू द बिहेव इन द सोसायटीज अँड दॅट लाईक फॉर दीज आर द मॅजिक वर्ड्स वेन वी हॅव टू द यूज दॅट. आणि जर समाजामध्ये राहत असताना जर हे असे मॅजिक शब्द जर तुम्ही यूज करण्याचा जर प्रयत्न करतो म्हणलं तर यस ऑब्सुलेटली दॅट यू हॅव टू द इम्प्रेस दिस सोसायटी दॅट. जेव्हा तुम्ही त्या सोसायटीला जेव्हा इम्प्रेस जेव्हा कराल ॲट अ टाईम दॅट यू विल बी सक्सेस दॅट, तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार. दॅट इज द नेसेसरी दॅट अवर टू द बिहेवियर दॅट वन ऑफ द थिंग्स टू बी सक्सेसफुल दॅट. यशस्वी होण्याकरता हे सुद्धा एक गोष्ट आवश्यक आहे. यस, नाव whenever I boarded his bus, yes, author has to the boarded his bus. बोर्ड म्हणजे चढणे. जेव्हा जेव्हा लेखक त्याच्या त्या बसमध्ये चढायचे. नाव द फाउंड अ कुरियर्स प्लीजर दॅट. कुरियर्स म्हणजे दॅट लाईक फॉर उत्सुकता जे काही म्हटलं ते उत्सुकता. प्लीजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग दॅट. येस, बिअरिंग दॅट इज फॉर टू द बिहेवियर ज्याला आपण म्हणून वागणूक जे काही म्हटला जात असतात, वर्तणूक जे काही म्हटला जात असतात, ती वर्तणूक त्याच्या त्या वागणुकीच्या माध्यमातून प्रसन्नदायी अशा पद्धतीचं त्याचं चेहरा आणि त्याचं सदैव जे काही चांगलं वागणं जे काही म्हटलं जात असतात त्या वागण्यामुळे त्या वृत्तीमुळे लेखकाला जे काही म्हटलं जात असतात विशिष्ट अशा पद्धतीचं एक कुतूहल जे काही म्हटलं जात असतात ते कुतूहल त्या ठिकाणी त्याचं वाटत होतं. ही सीम to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passenger comfortable. That yes, the passenger has to every time that sense the comfortable. that प्रत्येक वेळा त्याच्या गाडीमध्ये त्याच्या बसमध्ये असणारे जे काही पॅसेंजर असेल त्या पॅसेंजरना मात्र विशिष्ट अशा पद्धतीचं आरामदायक वाटत होतं. व्हाय दॅट? येस, ही सीम टू हॅव दॅट and inexhaustible unlimited अमर्याद अफाट जो काही म्हटला जात असतो फंड ऑफ द पेशन्स दॅट पेशन्स संयम. yes, that is for to the words are important to us that we have to the these are the qualities that हा एक गुण पेशन्स आपल्यामध्ये असायला पाहिजे. येस, फंड ऑफ द पेशन्स दॅट त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये विशिष्ट अशा पद्धतीचं धैर्य होतं, संयम होता. द गिफ्ट फॉर मेकिंग हिज अ पॅसेंजर कम्फर्टेबल दॅट दॅट इज द गिफ्ट दॅट. दीज आर द कर्टसी वर्ड्स दॅट लाईक फॉर दीज आर टू द थिंग दॅट पेशन्स दॅट संयम जो काही म्हटला जातो, धैर्यपणा जो काही म्हटला जातो, करेज जे काही म्हटला जातं दॅट इज द गिफ्ट टू अस दॅट. हे आपल्याला मिळालेली देणगी आहे. अँड ऑन दिस टू द गिफ्ट दॅट आणि त्या गिफ्टवरच्या भरोशावर जे काही म्हटला जात असतात वी विल बी बिकम टू सक्सेसफुल दॅट. आपण यशस्वी बनू शकतो. बट दॅट इज फॉर टू द वी हॅव टू द सपोर्ट टू अवर सोसायटी दॅट. त्याच्याकरता आपल्याला समाजाचा सपोर्ट पाहिजे आणि समाजाचा सपोर्ट जर असेल तर हाऊ विल यू बिहेव दॅट. तुम्ही वागणार कसे आहात, हाऊ यू हॅव बिहेव इन द सोसायटी दॅट. तुम्ही समाजामध्ये कशा पद्धतीचं वागत आहे डिपेंड ऑन दिस बिहेवियर दॅट. त्या वागणुकीवर मात्र सगळं डिपेंड असतात. I noticed that if it was raining, he would run up the stairs to give someone the top that there was a room inside that. Yes, the authors have to the observe that. Authors have to the notice that. लेखक त्या ठिकाणी लक्ष देऊन असायचे त्याच्या वेळेस. नाव एखाद्याला जे काही म्हटलं जात असतात विशिष्ट अशा पद्धतीचा पाऊस जर पडत असेल. येस, नाव व्हेर वॉज फॉर दिस आर द रेनिंग स्टार्टिंग दॅट ऑन दिस टू द टॉप बसचं जे काही टॉप जे काही म्हटला वरचा मजला जो काही म्हटला जातो बसचा ॲट अ टाइम दॅट दिस आर टू द रेनिंग मोवर दॅट. तर त्या ठिकाणी पाऊस जास्त लागत असतात. ॲट अ टाइम ही हॅज टू द रन अप द स्टेअर्स टू द गिव्ह समवन द टॉप दॅट. आणि मग विशिष्ट अशा पद्धतीचा तो व्यक्ती पाऊस चालू झाला रे झाला
की ते त्या पायऱ्या चढत, त्या मजल्याच्या पायऱ्या चढत, त्या बसच्या पायऱ्या चढत वरच्या मजल्यावरती जायचं आणि तिथून जे काही म्हटलं जात असतात, वन ऑफ द पर्सन दॅट, एखाद्या व्यक्तीला जे काही म्हटलं जात असतात त्या ठिकाणी पायऱ्या चढून वर जाणे आणि त्याला लोकांना सांगणे की या ठिकाणी आतमध्ये जे काही म्हटलं जात असतात रिकामी जागा आहे. हिअर इज टू द टॉप दॅट देअर वॉज अ रूम इनसाइड दॅट, खालच्या मजल्यावरती या, कारण वरती पाऊस लागून राहिला गेलेला आहे. दॅट लाईक ही हॅज टू द टोल्ड टू हिम दॅट विथ द ओल्ड पीपल he was an considerate as a son. That like for his to the behavior that when he at every time to the people give the information that or he has to the help to them that ज्या पद्धतीचा प्रत्येक वेळेला तो लोकांना मदत करायची, इन्फॉर्मेशन द्यायची, त्या धोके सांगायचे ॲट अ टाइम दॅट ना वन ऑफ द ओल्ड पर्सन दॅट यस, एखादी म्हातारा जर व्यक्ती जर असेल तर ही वॉज अँड कन्सिडरेट ॲज अ सन दॅट, तर तो त्या म्हाताऱ्या व्यक्ती करता जणू काय त्याचा मुलगा आहे की काय, मुलाच्या मायेने जे काही म्हटला जात असतात तो लोकांच्या पुढच्या मुलाच्या मायासारखा आता त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करायचा. आणि एखाद्या लहान मुलगा जर असेल तर लहान मुलाशी एखाद्या वडिला इतका तो काळजी जे काही म्हटला जात असतात विथ द चिल्ड्रन ॲज अ सॉलिसिटियस अ फादर द्या, सॉलिड्स म्हणजे काळजी वाहू, केअरिंग, काळजी घेणे जे काही म्हटलं जात असतं. आणि एखादा छोटासा मुलगा जर बसमध्ये जर असेल तर त्या छोट्याशा मुलाची दॅट लाईक फॉर वन ऑफ द फादर्स हॅव टू द केअरिंग देअर टू द चिल्ड्रेन दॅट, जसे एखादी वडील आपल्या मुलांची काळजी घेत असतात तशा पद्धतीचा तो सुद्धा त्या छोट्याशा मुलाची तो काळजी घ्यायचा. येस, दॅट लाईक फॉर दिस आर द पिक्चर हॅज टू द गिवन दॅट देर इज अ रूम इनसाइड प्लीज कम डाऊन दॅट. तो लोकांना सांगायचा की चला खाली चला at a time that now these are to the picture that yes activities discuss the reason that the passenger felt comfortable with the bus conductor that yes, त्या कंडक्टरच्या बसमधले जे काही पॅसेंजर असेल ते पॅसेंजर मात्र नेहमी आरामदायकपणा त्यांना वाटायचा किंवा त्यांना सुरक्षितता वाटायची. व्हाय दॅट, व्हॉट इज द रिझन दॅट, त्याला कारण काय आहे. यस, नाव दीज आर टू द बस कंडक्टर हिज टू द बिहेवियर दॅट, त्या कंडक्टरची वागणूक हॅड लोड्स ऑफ पेशन्स अँड ही वेंट द एक्स्ट्रा माइल टू मेक इट पॅसेंजर फील कम्फर्टेबल दॅट, काहीतरी वेगळं अशा पद्धतीचं तो त्या पॅसेंजरला देण्याचा प्रयत्न करायचा ॲट अ टाइम दॅट. आणि म्हणून त्यावेळेला द पॅसेंजर्स हॅव टू द फील कम्फर्टेबल दॅट. इफ इट वॉज रेनिंग, जर पाऊस जर चालू जर असेल तर ही वुल रन अप टू द अप्पर डेकर दॅट, अप्पर डेक जे काही म्हटलं जातं वरच्या मजल्यावरती ते जात असे पाणी जर चालू असेल. अँड टू कॉल द पॅसेंजर डाऊन दॅट, आणि वरच्या पॅसेंजरना खाली जे काही म्हटलं जात असतात ते बोलवण्याचा प्रयत्न करत असे. सो एव्हरी पॅसेंजर ऑन इज टू द बस फोन इट प्लीजन टू ट्रॅव्हल. आणि म्हणून प्रत्येक त्याच्या त्या बसमध्ये जो कोणी पॅसेंजर असेल त्या पॅसेंजरला मात्र एक वेगळा अशा पद्धतीचा आनंद त्या ठिकाणी त्यांना वाटत होता. ही हॅड इव्हिडेंटली अ पेक्युलियर लिव्स वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल दॅट्स यस, तो केवळ म्हातारे किंवा छोट्या मुलांनाच नाही तर त्याच्या मनामध्ये विशेष अशा तरुण लोकांसाठी सुद्धा जे काही म्हटलं जात असतात वॉर्म प्लेस दॅट, एक उबदारपणा, एक विशिष्ट अशा पद्धतीचं ठिकाण जे काही म्हटलं जात असतात त्यांनी त्याच्या त्या हृदयामध्ये जागा निर्माण केल्या गेलेली होती. अँड ऑलवेज इंडोल्स इन सम मेरी जेस्ट विथ देम दॅट, आणि म्हणून कधी कधी त्यांच्यासोबत त्या तरुणांसोबत तरुण मुलांसोबत तो त्या पद्धतीची थट्टा मस्करी सुद्धा करीत असे. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट द्या, जर कदाचित जर एखाद्या वेळेला त्याच्या बसमध्ये आंधळा व्यक्ती जर असेल तर त्याला पदपथावरती सुरक्षितपणे खाली उतरवून तो थांबत नसे. On board it was not enough to set him down safely on the pavement yet. No, he will call to bill म्हणजे ड्रायव्हर जो काही म्हटला जात असतो तर त्या ड्रायव्हरला सांगत असे इन फ्रंट ऑफ टू वेट व्हाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड ऑर राऊंड द कॉर्नर ऑर अदरवाईज सेफ्टी ऑन इज वे द्या, तर तो त्या आंधळ्या व्यक्तीला त्याला रस्त्यापलीकडे किंवा कोपऱ्यापर्यंत जे काही म्हटलं जातं कॉर्नरपर्यंत जे काही म्हटलं जातं त्याच्या मार्गावरती सुखरूपपणे सोडेपर्यंत मात्र समोरच्या कंडक्टरला तो त्या ठिकाणी थांबायला सांगायचा. दॅट लाईक फॉर ही हॅज टू द केअरिंग दॅट, समटाईम्स ही हॅज टू बी द केअरिंग द पॅसेंजर ॲज अ फादर दॅट, समटाईम्स हॅज टू बी द सॉलिसिटियस चिल्ड्रेन दॅट ऑर टू द सन दॅट ऑर समटाईम फॉर हिज टू द कंडक्टर दॅट. कधी कधी त्या एखाद्याला वडिलांसारखं तर एखाद्याला लहान मुलगा जर असेल वडिलांसारखं आणि म्हातारे जर असेल तर मुलांसारखी मात्र आपल्या मुलासारखे त्याला त्यांनी वागणूक देण्याचा
प्रयत्न केला गेलेला होता. देअरफॉर दीज आर टू द पॅसेंजर्स हॅव टू द कम्फर्टेबल इन टू द बस, आणि म्हणून त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना सुरक्षितपणा सुद्धा आरामदायक सुद्धा वाटत होता. इन शॉर्ट, I found that he irradiated such an atmosphere of good that yes, थोडक्यात म्हणजे काय तर तो वातावरणामध्ये सुस्वभावाचे आणि जिव्हाळ्याचे असे वातावरण जे काही म्हटलं जात असतात तो निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. अँड गुड ॲटमॉस्फिअर, अ गुड टेम्पर अँड काइंडलीनेस दॅट जर्नी विथ हिम वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर दॅट. त्याच्याबरोबर जो काही प्रवास करत असतो तो प्रवास हा स्वाभाविक सौजन्य आणि सद्वर्तन जे काही म्हटला जात असतात याचा धडा त्या ठिकाणी पब्लिकला म्हणा पॅसेंजरला मात्र त्या ठिकाणी तो शिकायला भेटत होता. व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द इझी विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क दॅट. यस, व्हॉट स्ट्रक दॅट, स्ट्रक म्हणजे प्रभावितपणा जो काही, इम्प्रेस दॅट. मी पर्टिक्युलरली वॉज द इझी विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क दॅट. त्याचे काम करण्याची जी काही पद्धत जे काही म्हटलं जातं सहजतेने जे काही म्हटलं जात असतात तो एखादी ते काम करीत असे आणि ते काम यस द रायटर्स हॅव टू बी द इम्प्रेस दॅट स्ट्रक दॅट. तर लेखकाला मात्र त्याचं ते वागणूक त्याचं ते काम करण्याची पद्धत जे काही म्हटलं जात असतात ती सर्वाधिक भावत असे किंवा ती आवडत असे. नाव इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस, का म्हटलं गेलं की गैरवर्तणूक किंवा अशिष्ट वर्तन जे काही म्हटलं जात असतात दॅट लाईक फॉर दिस आर टू बी द बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस, का म्हणते की जसं गैरवर्तणूक अशिष्ट वर्तन संसर्गजन्य असते म्हणजे एकापासून दुसऱ्याला एक वर्तणूक जी काही म्हटलं जातं बिघडू शकते. दॅट लाईक दॅट सो ऑल्सो आर गुड मॅनर दॅट. तर तसं चांगली वागणूक सुद्धा सद्वर्तन देखील सुद्धा असभ्यतेचा अनुभव आला की आपल्यातील बहुतेक लोक स्वतःही सभ्यपणे वागायला सुरुवात करत असतात. इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी मोस्ट ऑफ अस, म्हणजे इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी दॅट, जेव्हा आपल्याला विशिष्ट अशी असभ्यता जेव्हा दिसत असतात मोस्ट ऑफ अस आपल्यातील लोक आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल दॅट. तर त्या पद्धतीचे मात्र एक नागरिक जे काही म्हटलं जात असतात असभ्य नागरिकपणा जो काही म्हटला तो असभ्य नागरिकपणा निघून एक सभ्यतेने वागण्याचा प्रयत्न करत असतात. बट इट इज अन अनयुज्युअली अनकाउथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ द सन्नी पीपल दॅट. त्याकरता जे काही म्हटलं जात असं मात्र अशा प्रसन्न लोकांच्या सहवासाचा एक परिणाम जो काही म्हटला जात असतो स्वतःवरती परिणाम न होऊ देणारी एखादी संस्कारहीन व्यक्ती अपवादानेच त्या पद्धतीचं आढळतं समाजामध्ये. दॅट लाईक फॉर दीज आर टू द पर्सन दॅट अनकाउथ संस्कारहीन अशा पद्धतीची व्यक्ती समाजामध्ये एखादीच असते आणि अशा या एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. इट इज द मॅनर्स ॲज विथ द वेदर्स नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेड किड्स दॅट. यस, किड्स, जॉन किड्स द ग्रेटेस्ट पोएट दॅट, एक महान अशा पद्धतीचा कवी होऊन गेलेला आहे किड्स. नाव इट इज विथ मॅनर्स ॲज विथ वेदर दॅट, का म्हणते की हवामान जे काही म्हटलं जात असतात जसं बिघडत असते तसं शिष्टाचाराचं सुद्धा असतं. शिष्टाचार सुद्धा जो काही मॅनर्स जे काही म्हटलं जात असतात ते एखाद्या हवामानासारखं असते. जशा पद्धतीचं हवामान लवकरात लवकर अचानकपणे बिघडत असतात दॅट लाईक फॉर दिस आर टू द मॅनर्स हॅज टू बी द चेंज दॅट वन ऑफ द पर्सन. तर एखाद्या व्यक्तीची वर्तणूक म्हणा किंवा त्याचा शिष्टाचार मात्र त्या ठिकाणी बिघडत असतो. नाव द नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेड किड्स दॅट. तर एक किड्स नावाचे कवी आहेत. एखादा छान दिवस जो काही म्हटला जात असतो नाव नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे, एखादी दिवस जो काही म्हटला छान दिवस त्याच्या मनोवृत्ती उल्हासित करत असतो. म्हणजे त्याची जी काही मनातली जी काही भावना जे काय असेल चांगला जरी दिवस जरी नसेल मात्र तो चांगला दिवस बनवण्याचं काम एखाद्याच्या वागणुकीच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. अँड अ चीअरफुल पर्सन descend on even the gloomiest of us with something of the benedictions of a fine day. benediction म्हणजे आशीर्वाद किंवा भेट जे काही म्हटलं जात असं. ग्लूमी म्हणजे निराश. जर एखादी समाजामध्ये जे काही म्हटलं जात असं एखादी व्यक्ती जर उदास असेल तर ती उदास व्यक्ती जे काही म्हटलं तिच्या मनात जे काही म्हटलं जात असतात चांगल्या दिवसाची प्रसन्नता रुजवण्याकरता जे काही म्हटलं जात असतात एक आनंदी व्यक्ती जे काही म्हटलं जात असतात त्या आनंदी व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा मात्र उदास व्यक्तीच्या जीवनामध्ये एक विशिष्ट अशा पद्धतीचा त्याचा दिवस जो काही म्हटला जात असतात तो दिवस मात्र त्या ठिकाणी चांगला करता येतो.
Yes, here is the activities. Nothing clears up my day, up my spirit like a fine day. Yes, that like for these are to the explain this statement that ही जी काय स्टेटमेंट जी काय दिल्या गेलेले आहेत या स्टेटमेंटचं जर आपल्याला स्पष्टीकरण जर द्यायचं असेल तर यस नाव दीज आर द स्टेटमेंट्स हॅव टू द किड्स द्या ते किड्सच्या माध्यमातून स्टेटमेंट दिल्या गेलेले आहेत. ही डिक्लेअर दॅट द चेअरफुल पर्सन मेक्स हॅपी द्या आनंददायी व्यक्ती जो काही म्हटला जात असतो एक विशिष्ट अशा पद्धत टू ऑल अँड द ग्लुमियस्ट पर्सन ऑल्सो फील दॅट दॅट तर उदास व्यक्ती जो काही म्हटला जात असतो त्या उदास व्यक्तीला सुद्धा मात्र एक आनंदमय वाटावं अशा पद्धतीचं एक व्यक्ती त्या पद्धतीचं ते काम करू शकतो. चेअरफुल पर्सनच करू शकतो. इट वॉज अ फाईन डे सच ॲटमॉस्फिअर गेव ए लॉट ऑफ जॉय टू ऑल दॅट आणि मग अशा व्यक्तीच्या माध्यमातून एक वेगळं अशा पद्धतीचं वातावरण आणि एक वेगळा आनंद त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो. अँड सो इट वॉज ऑलवेज अ फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर बस आणि मग असं जे वातावरण जे काही म्हटलं जात असतात ते वातावरण बसमधलं किंवा इतर बाहेरचं वातावरण जे काही म्हटलं जात असतात कोणाच्या माध्यमातून जर होतं बरं पर्सन द्या चेअरफुल पर्सन यस नाव दीज आर टू द बस कंडक्टर जे काही म्हटलं जात असतात त्या बस कंडक्टरच्या माध्यमातून सुद्धा अ फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर बस अँड हिज ओन सिव्हिलिटी his conciliatory address and good humors bearing infected his passenger that conciliatory म्हणजे सलोख्याने सामोपचाराने गुड हुमर्स बेरिंग विनोद बुद्धी थट्टा जे काही म्हटला जात असतात जयटी जे काही म्हटला जात असतात उत्साहपणा जो काही म्हटला जातो उत्साहपणा नाव आणि मग म्हणूनच त्या सुसंस्कृत कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच प्रसन्न वातावरण असे आणि त्याची जी सभ्यता जे काही म्हटला जात असतात त्याचा जो काही गुण जो काय होता त्याचे काही सलोख्याचे जे काही वर्तन जे काय होते किंवा त्याची जी काही खिलाडू वृत्ती होती त्या गुड हुमर्स बिअरिंगच्या माध्यमातून जे काही म्हटलं त्याचा परिणाम जो काही म्हटला जात असतो त्याचा तो परिणाम त्या प्रवाशामध्ये आपोआपच पडत असे किंवा तो पसरत असे. नाव इन लाइटनिंग देअर स्पिरिट दॅट ही लाइटेन हिज ओन टास्क कमते की त्याची जी काही मन जे काही म्हटलं जातं हलकं करताना तो आपले कामही जे काही म्हटलं जात असतात आपोआपच त्याचे त्या पद्धतीचे ते हलके व्हायचे. द स्पिरिट हिज लाइटेन हिज ओन टास्क म्हणजे आपल्या जर काम जर असेल तर आपलं काम जर आपण जर आनंदित जर असलं तर आपलं काम तर होणारच पण जेव्हा लोक जेव्हा समोरचे जेव्हा आनंदित असेल तेव्हा आपलं कामसुद्धा मात्र आपोआपच आनंदात होऊन जात असतात. दॅट इज फॉर टू द मेन पॉईंट्स दॅट इन अवर टू द लाईफ विल बी बिकम हॅपीली आउट टू द चेअरफुल आनंददायक किंवा एक सुखकारक असं जीवन जर बनवायचं असेल तर यस अवर टू द फ्रंट पीपल दॅट आपल्या समोरचे लोक दे हॅव्स टू द हॅपी दॅट ते हॅपी असायला पाहिजे. दीज आर द पर्सन्स हॅव टू द हॅपी दॅट यस दॅट इज द बेनिफिट टू अस दॅट तर त्याचा फायदा मात्र आपल्याला मिळत असतो. नाव हिज गॅटिक्स वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट दॅट आणि मग त्याच्याकडे जो असणारा जो उत्साह जो काही म्हटला जातो उत्साहीपणा जो काही म्हटला जातो तो उत्साहपणा त्याचा व्यर्थ तर नव्हता तर तो एक त्याची एक विशिष्ट अशा पद्धतीची बट एक साऊंड इन्व्हेस्टमेंट दॅट तर मात्र एक त्याची चांगली गुंतवणूक जे काही म्हटला जात असतात ते गुंतवणूक त्याने त्या ठिकाणी केली होती. आय हॅव मिस हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट but I hope that only means that he has carried his sunshine onto another road it that. Now yes, आज जे काही आय हॅव मिस हिम दॅट येस कधी कधी लेखक जे काही म्हटला जात असतात लेखकाची आणि त्यांची त्या ठिकाणी कधी कधी भेट होत नव्हती बट नाऊ दॅट yes I have missed him from my bus route of late but I hope that only means that he has carried his sunshine onto another road that yes कधी कधी जे काही म्हटलं जात असतात लेखक जे काही म्हटलं जात असतात लेखकाची भेट त्यांच्यासोबत होत नव्हती बट नाव ऑथर्स हॅव टू द नो दॅट ही हॅज टू द होप दॅट ओनली मीन दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन टू ऑन अनादर रोड दॅट तर कदाचित बहुतेक करून आपली जर भेट जर झाल्या गेली नसेल मात्र तो कोणत्या तरी दुसऱ्या त्या रोडवरती दुसऱ्या त्या मार्गावर जे काही म्हटला जात असतात त्या दुसऱ्या मार्गावर मात्र विशिष्ट अशा प्रसन्नतेचा जो प्रकाश जो काही म्हटला जात असतो तो प्रकाश मात्र त्या ठिकाणी तो पसरवत असे. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्यूज इन अ रॅदर ड्राय वर्ल्ड दॅट की अशी जी काही लेखन आशा जी काही पकडल्या गेली होती त्या आशेच्या माध्यमातून साहजिकच एक निरस कंटाळवाना जे काही म्हटला जात असतात या जगात सर्वदूर जो काही निरसपणा आणि कंटाळवाना जो काही म्हटला जात असतात पसरवणे इतकं मात्र आता त्या ठिकाणी सोपं नव्हतं. नाव इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्यूज हिज टू द पसरवणे
ड्रॅप म्हणजे रंगहीन जे काही म्हटलं जात असतात, वातावरण पूर्णतः रंगहीन करणे इट कॅन नॉट बी इझी दॅट, तर ते मात्र सोपं काम नव्हतं. आय मेक नो apologies for writing a panegyric on an unknown bus conductor that, आणि म्हणूनच त्या अज्ञात बस कंडक्टरवर विशिष्ट असे ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग दॅट, विशिष्ट अशा म्हणजे दिलगिरी जी काही म्हटला जात असतात, काहीतरी स्तुती जी काही म्हटला जात असतात, ती स्तुती त्या कंडक्टरची करावं, एक विशिष्ट अशाचं भाषण द्यावं किंवा विशिष्ट अशा म्हणजे व्यक्तीवर दिलगिरी व्यक्त करावं, अशा पद्धतीचं लेखकाला सुद्धा जे काही म्हटलं जात असतात कदापिही त्या ठिकाणी वाटल्या गेलेलं नव्हतं. If Wordsworth could gather lesson, yes, now the second or next poets, the English poet विलियम वर्ड्सवर्थ, दॅट विलियम वर्ड्सवर्थ सुद्धा त्या पद्धतीचे एक कवी होते. दॅट लाईक फॉर दीज आर द किड्स हॅज टू द गिव्ह द एक्झाम्पल दॅट, युरोपियन कवी जे काही म्हटलं जात, एक किड्सचं उदाहरण दिलं गेलं, आणि सेकंड हा वर्ड्सवर्थ. कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन द लोनली मूवर दॅट, यस, वर्ड्सवर्थ जे काही म्हटला जात असतात, लीच म्हणजे ज्याला आपण जळू जे काही म्हटला जात असतात, ज्याला एक गोमाशीसारखं जे काही छोटा जंतू जो काही म्हटला जात असतो, तो ज्या रक्त शोषण्याचा किडे, शोषण करण्याचा जो काही किडा असतो तो किडा, यस, वर्ड्सवर्थ. इफ द वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर दॅट, कारण ती एखाद्या ठिकाणी वस्तू जर आपल्याला जर मिळवायची जर असेल तर जसा म्हणते तो जळू प्राणी रक्त शोषण्याकरता ज्या पद्धतीचा तो त्या ठिकाणी विशिष्ट अशा पद्धतीचा एक ओसाड जागा जे काही म्हटला जात असतात, त्या ओसाड अशा ठिकाणी तो चिपकून त्या ठिकाणी बसतो आणि तिथून एक शहाणपणाचे धडे जे काही म्हटला जात असतात, तो शहाणपणाचे धडे घेण्याचा प्रयत्न करत असतो. दॅट लाईक फॉर दिस आर्ट विथ वर्ड्सवर्थ हॅज टू द गिव्ह द एक्झाम्पल दॅट लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच. वर्ड्सवर्थला जर एक विशिष्ट असा शहाणपणाचा धडा जर कोणाकडून जर मिळाला गेलेला असेल तर दिज आर टू द लीच दॅट, तर त्या जळूकडून. अँड नाऊ on the loneliest moor, I see no reason why leisure people should not take lesson in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by a good temper and kindly feeling that. तर मग सुख जे काही म्हटला जात असतात, सुख सुस्वभावाने जे काही म्हटला जात असतात, काही दयाळू भावनेने जे काही म्हटला जात असतात, विशिष्ट अशा पद्धतीचे जे काही सर्वसामान्य लोक सेवा करत असतात किंवा सेवा देखील किती सन्माननीय असू शकते. यस, न I see no reason why lesser people should not take lesson in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling that. की एक विशिष्ट अशी जाणीव, फक्त जाणीव जे काही म्हटला जात असतात, त्या जाणीवेच्या माध्यमातून सुद्धा सेवा देखील जे काही म्हटला जात असतात एक सन्माननीय अशा पद्धतीची असू शकते. दयाळू वृत्ती आणि सुस्वभाव जर तुमचा जर असेल तुमच्याकडे, तर ती सुद्धा मात्र एक चांगल्या पद्धतीचा समाजामध्ये एक धडा जो काही म्हटला जात असतो, तो धडा त्या पद्धतीचा ते देऊ शकते. हे दाखवून देणाऱ्याकडून काही लोकांनी तरी हे आचरणाचे जे काही धडे जे काही म्हटला जात असतात, ते धडे मात्र आपण घ्यायला काही हरकत नाही. नाउ शुड नॉट टेक लेसन इन कुल कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग दॅट. एक त्या पद्धतीचे धडे आपण का बरं घ्यायचे नाहीत? दॅट लाईक फॉर दिस आर टू द वर्ड्सवर्थ हॅव टू द टोल्ड टू अस दॅट. यस, नाउ ऑन दिस टू द lessons or these are to the videos how to the completely share that. Lastly, how to the one of the activities how to the doing complete the web by choosing the correct words from the bracket that describe the bus conductor. बस कंडक्टरचं वर्णन करण्याकरता या ठिकाणी काही शब्द आपण दिले गेलेले आहेत. चीअरफुल, ग्रम्पी, पेशन्स, इम्पेशियन्स, पोलाइट, गुड टेम्पर अँड इरिटेबल्स. Yes, here is the 7 or 8 words has to the given that. And now the 4 column has to the given. Now the 4 words you will be correct choosing the words. The bus conductor has to the describe that. बस कंडक्टरचं वर्णन कोणत्या 4 शब्दाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू शकतो. दॅट इज फॉर द क्वालिटी दॅट. यस, तर त्या या क्वालिटी या ठिकाणी नमूद करायच्या आहेत. ओके, नेक्स्ट पार्ट्स विल बी सून our channel, YouTube channel, Ranjay Chaudhary.